कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू आशू तू काही खाल्लं नाही, चल खाऊन घे बरं, चल। इच्छा नाही आहे। आशू, अरे आशू इथे बघ, असं डोळ्यात पाणी आणून कसं चालेल आशू? आशू हे बघ, तूच असं डोळ्यात पाणी आणलं तर सीताईकडे कोण बघेल? काकू, संपदा, पियाला धीर कोण देणार? आशू हे बघ, तू तू स्ट्रॉंग आहेस आशू, असं खचून नाही जायचं। सारखा सारखा स्वतःला समजवायचा प्रयत्न करतोय की मी स्ट्रॉंग आहे, मी खंबीर आहे, मी नाही, पण जमत नाही मला। आई या अवस्थेत आहे आज ती माझ्यामुळे आहे असं मला वाटतंय। आपलं लग्न झाल्यानंतर मी तिला समजून घ्यायला हवं होतं का ग? अगं तिला शुद्धच येत नाहीये शिवा। मला तू म्हणतेस तसं निदान तिचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं, तिला समजून घ्यायला हवं होतं, तिला काळजी वाटली असेल ग माझी खूप। आणि मी नाही यार, मला आत्ता कळतंय की तिला माझी जशी काळजी वाटली असेल, तिची काय अवस्था झाली असेल, तिचीच अवस्था माझी होती। सारखं स्वतःला समजवायचा प्रयत्न करतोय की आशू तू धीर धर, स्वतःच्या पायावर उभा राहिलायस आता, या सगळ्याची जबाबदारी तू घेऊ शकतोस। पण नाही, मला नाही जमत, मला भीती वाटते खूप। आशू आशू ऐक, इकडे बघ, हे बघ इकडे बघ, ऐक, असं नाही डोळ्यातनं पाणी काढायचं, नको रडूस आता, तुला आता खंबीर असण्याची गरज आहे। तुला माहितीये का, माझे पप्पा गेले ना तेव्हा मी पण खूप घाबरले होते, नव्हतं कळत काही, हे असंच होत होतं। पण जेव्हा आपण एकटे असतो ना, तोच क्षण असतो जेव्हा आपण स्वबळावर तयार होत असतो, सगळं शिकत असतो तेव्हा आपण। बघ आता काका नाहीये, भाऊ नाहीये, तर ही सगळी जबाबदारी तुला घ्यायची आहे। आणि तू घेणार, मला माहिती आहे तू स्ट्रॉंग आहेस, तू सगळं करू शकतो, तू असं रडू नको ना। पण हे बघ आशू, सीताई बऱ्या होणार आहेत आणि आमचा सगळ्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे, त्यांना काही नाही होणार, तू सगळं नीट करणार आहे। आणि हे बघ, सीताई बऱ्या झाला आणि त्यांना कळलं की त्यांचा लाडका आशू उपाशी राहिला त्यांच्यासाठी, तर त्यांना आवडेल का? नाही की नाही? मग त्यांच्यासाठी का? हा, असं नको राहू। हे बघ, सगळं नीट होणार आहे, तू थोडं खाऊन घे। तुला आठवतंय का, आज आपण बाहेर जेवायला जाणार होतो, इमॅजिनच नव्हतं केलं की आपण इथे जेवत असू। आशू, ही वेळ पण निघून जाईल, हा? तू शांत हो, जेव थोडंसं। प्रयत्न करतो। आशू, हा आई, हळू। आईला शुद्ध नाही आली अजून। डंबो, मेडिसिनचा इफेक्ट व्हायला वेळच लागेल ना। आणि आता आम्ही दोघी इथे आलो आहोत ना, तेव्हा तुम्ही दोघं जा आणि थोडं फ्रेश होऊया। हां प्लीज। नाही, मी ते इन्शुरन्सचं काम करायला जातो, आईच्या टेस्ट सुरू होतील ना आज। मला वाटलंच होतं। डंबो, शिव, आम्ही हे कपडे आणि फूड आणले, तर तुम्ही प्लीज खाऊन घ्या आणि फ्रेश व्हा।
बरं शिवा, आशूला इन्शुरन्सचं काम आहे म्हणतोय, तर तू घरी जातेस का? नाही काकू, मला इथून कुठेही जायची इच्छा नाही, मी इथेच थांबेन. बरं ते भाऊंचं आणि काकांची काही बोलणं झालं? नाही रे, मी फोन केला होता पण ह्यांचाही फोन लागत नाहीये आणि भाऊंचाही नाही. हो, मी पण खूप ट्राय केलं. मी ते इन्शुरन्सचं काम करून येतो. आलोच. शिवा, कसं आहे ग आशू? हळूहळू सावरतं. म्हणजे बघ ना काय परिस्थिती आली आहे. हेही नाही आहेत आणि भाऊही नाही आहेत. खरं त्याच्या एकट्यावर आलंय ग. पण एक नक्की आहे, ताईला काहीच होणार नाही. ती लवकर बरी होईल. डॉक्टर, तुम्ही प्रोसिजर सुरू केली का? आता आपल्याला टेस्ट करावे लागतील. मला इन्शुरन्सकडून अजून काही आलेलं नाही आहे. नाही, डोंट वरी. मी ॲक्च्युली आत्ता चाललो आहे त्या इन्शुरन्सवाल्याला भेटायला. तो आज सगळं क्लेम करून प्रोसेस सुरू होईलच क्लेम. आपल्याला लवकरात लवकर या टेस्ट कराव्या लागतील. पण कन्फर्मेशन मिळाल्याशिवाय मी तरी काहीच करू शकत नाही. बरोबर आहे डॉक्टर, तुम्ही काळजीच नका करू. कन्फर्मेशन मिळेल. मी आजच्या आज ते प्रोसेस करतो. तुम्ही प्लीज प्रोसिजर सुरू करा. आशुतोष, हे बघा, पेशंटसाठी जे जे करावं लागतं ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण काही प्रोटोकॉल असतात, ते आम्हालाही पाळावे लागतात. आय नो. तुम्ही प्लीज बघा ना काही. तरी मी ट्राय करतो. येस. पण जेवढ्या होईल तेवढ्या लवकर हा क्लेम प्रोसेस व्हायला हवा. हो सर, थँक्यू सो मच. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस, माझं घर तोडलंस आणि मी इथे जेऊ अशी अपेक्षा करतेस. शिवा, काय झालं बाळा? काकू, मी आशूला समजावलं की त्याने खंबीर राहायला पाहिजे, पण ह्यात त्याची काहीच चूक नाही आहे. आशू आणि सीताईमध्ये जो काही दुरावा आलाय तो माझ्याचमुळे आलाय असं मला वाटायला लागलंय. शिवा, मला ना वाटलंच होतं की तुम्ही दोघं पोरं आता याच विचारात जाल आणि हा सगळा दोष स्वतःवरच ओढावून घ्या. खरं तेच आहे ना, कितीही गोष्टी नाकारल्या तरी सत्य नाही ना बदलत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.